माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद। विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर। कुडाळ एसटी स्टँड मैदानावर भरणार महामेळावा। जिल्हा प्रमुख दत्ता सामंतांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात शेतकऱ्यानं भर सभेत मंत्री शंभूराज देसाईंना दाखवले काळे झेंडे। कर्जमाफी होत नसल्यानं सरकारचा केला निषेध। उल्हासनगरमध्ये हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक। शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मनसेची मागणी। बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता नख गळती। 2 दिवसात 56 रुग्ण आढळले। संपूर्ण तपासणीनंतरच नख गळतीचं कारण स्पष्ट होणार। भाईंदर पूर्वेकडील इंदिरा गांधी उद्यानात अनेक मासे मृत्युमुखी। तलावात टाकलेल्या ब्रेडमुळे पाणी दूषित। दूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी। नांदेड जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर। धर्माबाद तालुक्यात युवकानं नाल्याच्या पाण्यात आंघोळ करत केलं अनोखं आंदोलन। कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा युवकाचा आरोप। जालन्यामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात। पेट्रोल भरण्याच्या वादातनं तरुणाला लोखंडी पाईपनं मारहाण। अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरची घटना। मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।